नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव संतोष कुहिले. मी रामपुरवाडी गाव राहता तालुका. तर आता बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर एकदम दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे आणि एकदम चाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. आणि माझ्याकडे रिक्वायरमेंट खूप जास्त आहे चाऱ्याची, जी जनावरांना रोजचा लागणारा चारा खूप जास्त आहे. त्यामुळं मका पीक हे घेणं शक्य नाही. तर मक्याला ज्या प्रमाणात पाणी लागतं त्याच्या निम्म्या पाण्यात मॅगास्वीट येतं. त्यामुळं आम्ही मॅगास्वीटचं हे केलं आणि ड्रिप केलं आहे मॅगास्वीटला. त्यामुळं एकदम कमी पाण्यात बोरवरती याला आपण मॅनेजमेंट केलेलं आहे पाण्याचं. त्यामुळे जर बघशाल ते मॅगास्वीट आता 50 एक दिवसाचं झालेलं आहे. 45 ते 50 दिवसाचं फुलोऱ्याच्या स्टेजला आहे. खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन बघायला भेटतं. 9 ते 10% यामध्ये प्रोटीन आहे. त्यानंतर ब्रिक्स जर झालं तर याच्यात 16 जे आपल्याला ऊसामध्ये 20 ते 22% बघायला भेटतं. आणि त्यामुळं ऊसामध्ये जे जास्त ब्रिक्स असल्यामुळं म्हणजे जे गुढी तर ते गाईला पचनीयता त्याची व्यवस्थित होत नाही. आपल्याला मॅगास्वीटमध्ये 16 ते 17% ब्रिक्स असल्यामुळं हे गाईला डायजेस्टिबिलिटी पण याची व्यवस्थित होती. म्हणजे गाईला त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने गाईला पचतं पण. आणि आपल्याला याचं दुधात डायरेक्ट रूपांतर झालेलं दिसतं. जर आपण 5 ते 6 दिवस रेग्युलर याचं फिडिंग केलं तर 2 ते 3 लिटरनं दूध वाढलेलं भेटतं या मॅगास्वीटमुळं. आणि याचं जर स्टम्पची साईज जर बघितली तर मकाच्या तयार झालेला आहे. आत्ता ॲव्हरेज कंपनी सांगते त्या पद्धतीने कंपनी 35 टनापर्यंत सांगते, पण आपल्याला याच्यात 25 ते 30 भेटलेलं आहे मॅगास्वीटचं. तुम्ही याचा 60 दिवसानंतर हिरवा चारा म्हणून पण वापर करू शकता आणि एक 90 दिवसाचा झाल्यानंतर याचा मुरघास पण करू शकता. आणि व्यवस्थितरित्या याचा खूप चांगल्या पद्धतीने मुरघास होतो. दुष्काळाचं सावट जसं पसरलेलं आहे तर नक्की शेतकऱ्यांना याचा तुम्ही अवलंब करा आणि आपल्या गायांना व्यवस्थित चारा पुरवा.